डॉक्टर जे लागतील त्याची एकतर आउटसोर्सिंगच्या द्वारा किंवा उपलब्ध असलेल्या व्यवस्थेमधून ती सेवा त्या ठिकाणी जर काही मिळाली तर तशापैकी अत्याधुनिक जी काय मशिनरी लागेल आपल्या वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये ती सुद्धा मी स्वतः प्रयत्न करून ही आपल्यासाठी उपलब्ध करून देणार आहे. आजच्या बैठकीच्या सीएनजीचा प्रॉब्लेम थोडा जास्त आहे. तुम्ही आपण त्या मिनिस्टरमध्ये सीएनजी पंपाचे जे सीएनजी तो गॅस आहे ना त्याचा गाड्यांसाठी वापरण्यात सीएनजी आहे ना. मला जर काय असं ठाम प्रपोजल मिळालं की नेमकं कुठे आहे तर मी लगेच महानगर गॅसच्या लोकांना बोलू शकतो, त्यांना कमी देत असतील तर गेलच्या लोकांना बोलू शकतो. मार्ग आपल्याला काढता येईल. फक्त मला नेमकं त्याच्यातलं कसं होतं एक बाब खरी आहे की एकच पेट्रोल पंप असतो ज्याच्यावरती सीएनजीची व्यवस्था असते, त्याच्यामुळे तिथे रांगा लागतात. ती वस्तुस्थिती खरी आहे. मी मागच्या बैठकीमध्ये त्यांना सूचित केलं की अन्य पेट्रोल पंप असतील तर त्यांनाही सीएनजीच्या बाबतीमध्ये द्या, पण ज्या कंपनीचा तो पेट्रोल पंप असेल त्यांच्याकडनं महानगर गॅसला प्रस्ताव यावा लागतो. तर तो समन्वय कसा करायचा तो एक प्रयत्न माझा बाय अँड लार्ज सगळ्यासाठी चालला आहे. पण आपल्या जिल्ह्यामध्ये असं जर काही कुठं असेल तर तसं मला एक वेगळी सूचना करता येईल. महानगर गॅसलाही करता येईल, गेललाही करता येईल आणि पेट्रोलियम कंपन्याला करता येईल. काय होतं दापोलीमध्ये परवा तुम्ही जलजीवन मिशनच्या बाबतीत आक्रमक घेतली दापोलीच्या बैठकीत. काय नेमकी परिस्थिती जिल्ह्यातली जलजीवन? एक असं आहे की जलजीवन आराखड्याच्या मध्ये ज्या वेळेला योजना मंजूर झाली त्यावेळेला याच्यासाठी जे काही कन्सल्टंट नेमले गेले होते ते बाहेरचे होते. त्याच्यामुळे प्रत्यक्षात त्या वाडी त्या गावामध्ये न जाता कागदावरती म्हणजे टेबलावरती बसूनच ते एस्टिमेट तयार झाल्यामुळे त्याच्यात प्रचंड प्रमाणावरती आज म्हणजे त्रुटी तयार झालेल्या आहेत. मधल्या कालावधीमध्ये आम्ही सर्वच देशाचे या खात्याचे मंत्री CR पाटील यांना भेटलो, जलशक्ती खात्याचे. त्यांना विनंती केली की तुम्ही निधी द्या. त्यांनी निधी वितरित केला आहे. राज्य सरकारने आता काही प्रमाणामध्ये निधी समजा एखाद्या जिल्ह्याला 100 कोटी लागत असेल तर 35-40 कोटी रुपये का होईना पण उपलब्ध करून दिला आहे. आम्ही मागणी केली भारत सरकारकडे की हर घर नळ से जल याच्यासाठी मधल्या कालावधीमध्ये ग्रामपंचायतीच्या वित्त आयोगातून पैसे खर्च करायचे होते, पण आता आमच्या विनंतीला मान देऊन भारत सरकारने मान्य केलंय की हे सगळा निधी घरातल्या कनेक्शनचा सुद्धा या योजनेमध्ये समावेश केला जाईल आणि त्यातली 50% रक्कम राज्य सरकारने देण्याचं राज्य सरकारने मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मान्य केलंय. त्यामुळे आता या योजनेची पुढची सफलता थोडीशी चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी झाली तर ती चांगली होऊ शकेल. त्यातल्या त्रुटी समजून घेतल्यात, अधिकाऱ्यांनी सुद्धा दिल्यात, अधिकाऱ्यांचं सुद्धा दुर्लक्ष आहे. या सगळ्या गोष्टी करत विचारून घेतला ड्राफ्ट. जलजीवनच्या ह्याच्यात हायकोर्टाकडनं नोटिसा पाठवल्या जिल्हा परिषद, कलेक्टर आणि अँटी करप्शनला की यामध्ये भ्रष्टाचार झाल्याची एक तक्रार करण्यात आलेली आहे. 1100 कोटी मंजूर झालेले होते, त्यातले 550 कोटी आतापर्यंत खर्च झालेत. प्रत्यक्ष जागेवर पाण्याचे विहिरी किंवा संबंधित यंत्रणा काहीच नाहीये. आपण या संदर्भात मागे पण आवाज उठवला होता. आपल्याला काय वाटतं? नाही, दोन भाग आहेत. एक तर याच्यामध्ये अंमलबजावणी करत असताना कॉन्ट्रॅक्टर बेगुमानपणे करतात हे खरं आहे, अधिकारी वर्गाचं दुर्लक्ष राहतं हेही खरं आहे. पण त्या संदर्भामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी सुद्धा आता काही ठिकाणी पंचायती असतील नसतील त्या दृष्टिकोनातून अधिक लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे. आणि ठीक आहे, माननीय उच्च न्यायालयाने आदेश दिले त्याप्रमाणे मला असं वाटतं एक स्पेशल SIT नेमून जरी चौकशी करायची असेल न्यायालयांनी दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने तरी केल्यास काय हरकत नाही. कारण काही ठिकाणी एकेका ठेकेदाराला 20-20, 25-25, 30-30 कामं दिल्यामुळेच कामं रखडलेली आहेत ही वस्तुस्थिती नाकारता येते. माझं असं म्हणणं आहे की एका ठेकेदाराला एका उपविभागात जास्तीत जास्त 3 कामाची मुभा असावी. कारण इतक्या मोठ्या प्रमाणावरती कामं घेऊन कुठल्याच कामं न केलेल्या ठेकेदारांच्या वरती सुद्धा काळ्या यादीत टाकले पाहिजे आणि त्याच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे. या संदर्भात भागाई विधानसभा मतदारसंघ म्हणजे तुमच्या लोकसभा मतदारसंघामधला भाग आहे, तिथं एका ठेकेदाराला 18 कामं दिली गेली आहेत आणि अजूनही ती कामं अपूर्ण आहेत. म्हणजे काही ठिकाणी टाक्या अर्धवट बांधल्यात मात्र त्या टाक्याचं पूर्ण बिल काढण्यात आलं. एका ठिकाणी तर चक्क विहीर एकच खोदले पण 2 विहिरींचे पैसे दिले गेले. तर या संदर्भात तुम्ही नाही, या संदर्भामध्ये मी नक्कीच कडक कारवाईचं पत्र लिहीन. हे प्रधान सचिव पाणीपुरवठा लिहीन, मंत्री पाणीपुरवठा लिहीन, जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा लिहीन आणि विशेष करून
माझ्या लोकसभा मतदारसंघापुरतं सीमित का होईना, पण या सगळ्याचा अद्याप माहिती तर मागितली जाईलच. पण आपण सांगतो त्याप्रमाणे काम अर्धवट ठेवून पूर्ण निधी घेतला गेला असेल म्हणजे बिल, तर 100% त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याचं बिल येईल. रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो तरी आजही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर टँकर मागवले जातात. आपण लोकप्रतिनिधी आहेत, रत्नागिरी जिल्ह्यात टँकरचा वापर मोठ्या प्रमाणावर होत नाही. चेहरापुंजीनंतर फक्त रत्नागिरीला भरपूर पाऊस पडतो असं नाही, तर पाऊस सर्वात जास्ती भिरायला पडतो. मी जिथं राहतो तिथे, त्याच्यामुळे आमच्या सगळ्याकडचीच कोकणातली परिस्थिती आहे. त्याच्यामुळे गमतीचा भाग सोडा, यावेळेला गेल्या वर्षी 105% पर्जन्यमान झालं. सगळ्या धरणातला साठा, मृत साठा म्हणजे डेड स्टॉक असतो तोही भरून झाला. लाईव्ह साठा जितका होता साठा तितकाही होता. पण यावेळेचा उन्हाळा इतका तीव्र राहिल्यामुळे बाष्पीभवनाचं प्रमाण वाढलं आणि भूगर्भातल्या पाण्याची पातळी खाली गेली. ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. हे एक नैसर्गिक कारण आहे. ग्लोबल वॉर्मिंगचा तो एक इशाराच आहे. पण तरीसुद्धा आज आम्ही ठरवलेल्या मंत्रिमंडळाने ठरवलं सरकारने की ज्या ठिकाणी टँकरची आवश्यकता असेल आणि ग्रामपंचायतीने टँकरची मागणी केली तर ते आता अधिकार तहसीलदार गटविकास अधिकारी यांना दिले असल्यामुळे 24 तासाच्या टँकर त्या ठिकाणी उपलब्ध झाले पाहिजेत. आता ही जी योजना जलजीवनचा आपण जो मगाशी मुद्दा अत्यंत गांभीर्याने माझ्या सर्व पत्रकार मित्रांनी मांडला, या पुढच्या कालावधीमध्ये त्या योजना आता निकषाप्रमाणे आणि व्यवस्थितरित्या जर काय पूर्ण करून घेतल्या तर बऱ्यापैकी ते काम किमान पुढच्या वर्षी तरी त्याचे दोष निवारण करण्यामध्ये आपल्याला यश मिळेल. सर, याला अधिकारी जिल्हा परिषदेचे पण जबाबदार आहेत. प्रत्यक्ष इथे एसीत बसतात. काही ठिकाणी विहिरीच नाहीयेत किंवा त्याचे पैसे दिले कबूल आहे, पण जलस्वराज्यातून पण मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अंतर्गत सुद्धा काही योजना आहेत, त्या सुद्धा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काही अपूर्ण असलेल्या दिसून येत आहेत. त्याबद्दल आपण काय? एक असं की 5 कोटी रुपयावरची योजना ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे जात असते किंवा काही सामूहिक योजना असतील 3-4 ग्रामपंचायतीच्या, तर त्याही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे अंमलबजावणीसाठी जात असतात. हे सूत्र पहिल्यापासून आहे, आता नाही. या योजनेअंतर्गत मात्र 5 कोटीपर्यंत जिल्हा परिषद अशा पैसा एक निर्णय राज्य सरकारने त्यावेळेला केला होता. आणि त्याच्यामुळे जे दोष आज जिल्हा परिषदच्या मार्फत करणाऱ्या कामाच्या मध्ये आहेत, जवळपास तशाच पैकी तक्रारी जीवन प्राधिकरणाच्या मार्फत होत असलेल्या कामाच्या बाबतीमध्ये सुद्धा आहे. त्यामुळे मी या बाबतीमध्ये पाणीपुरवठा मंत्र्यांचं लक्ष वेधेन आणि त्यांच्या यंत्रणेच्या मार्फत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण थेटपणाने तो विभाग मंत्री महोदयांच्याकडे येतो. हे जिल्हा परिषद म्हणजे थोडा ग्रामविकास सुद्धा त्या ठिकाणी राहू शकतं. गुलाबराव पाटील एक दक्ष मंत्री आहेत, त्यांच्याकडे या बाबतीतली तक्रार केंद्राकडनं यासाठी पैसे आलेले आहेत. पंतप्रधानांच्या कार्यालयात याबाबत ही तक्रार करण्यात आली आहे की रत्नागिरीत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला या जलजीवनमध्ये. कारण केंद्राचाही या प्रकारे निधी आहे. आपण तिथले लोकप्रतिनिधी आहात, केंद्राचं एक हे आहेत खासदार म्हणून, आपण या संदर्भात माहिती घेऊन आवाज उठवणार. मी स्वतःच गेल्या 2 वर्षात तालुका न्याय बैठक घेऊन आढावा घेतलेला आहे. त्याच्यामुळे काय त्याच्यातली मला माहिती नाही अशातला का भाग नाही. पहिला या तालुक्यातला आराखडा फार कमी होता, जिल्ह्याचा आराखडा कमी होता. रायगडचा अनुभव लक्षात आल्यावर इथल्या मुख्याधिकाऱ्यांना, कार्यकारी अभियंत्यांना, जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्याच्यानंतर तो आराखडा वाढला. कारण प्रत्यक्षात वस्तुस्थितीवरती योजनांचं अंदाजपत्रक तयार केलं गेलं नव्हतं. या बाबतीमध्ये मी स्वतः वेळोवेळी आढावा घेत असतो आणि त्याच्यातल्या त्रुटी निदर्शनात आणून ती कामं योग्य रीतीने कशा पद्धतीने करता येईल याच्यातही दक्ष असतो. पण ज्या ठिकाणी चुकीचं घडलं असेल त्या ठिकाणी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ताबडतोब कारवाई करावी अशी माझी स्वच्छपणाची भूमिका. एप्रिल महिना उलटून गेलेला आहे, अजूनही लाडक्या बहिणीचे पैसे जे आहेत ते खात्यामध्ये जमा झालेले नाही आहेत. आदित्यताई मंत्री आहेत, तर आपल्याकडे अर्धवट माहिती आहे. मार्च पर्यंत पैसे जमा झाले, एप्रिल महिन्यात म्हणजे 1 महिना. आता आज तर महिना संपतो ना. आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपण असं वाक्य बोलत की जणू काही जानेवारीपासून दिले गेले नाहीत, असं नाही. आपण एक बघा, नियमितपणाने योजना सुरू आहे. राज्य सरकारने नियमित, एकतर माझा विषय नाही, मुलगी बघते तर तिच्या मंत्रालयातल्या ऑफिसमध्ये मी सुद्धा गेलेलो नाही, अजून मी जातही नाही. पण तरीसुद्धा राज्य सरकारची एक अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे
त्याची अंमलबजावणी मुख्यमंत्र्यांच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली त्या खात्याचे मंत्री योग्य रीतीने करतायत आणि मला असं वाटतं की पुढच्या 2-4 दिवसांमध्ये माझ्यापेक्षा त्याच अधिक जास्ती सांगू शकतील. मला त्या बाबतीमध्ये माहिती नाही की निधी कधी वितरित होणार आहे, पण यामध्ये विलंब झाला नाही एवढं मात्र मी सांगू शकतो. संदर्भात म्हणाला सुशोभीकरण बाहेरून झाले, पण अंतर्गत ऍक्सिलेटर आहे तो एकाच ह्याला आहे, दुसऱ्या भागात नाहीये. आणि जेव्हा सामान घेऊन ज्येष्ठ नागरिक वर जातात, एक तर लिफ्ट खूप लांब आहे स्टेशन पासून, तो सामान घेऊन जाण्याचा जो प्रकार आहे त्या संदर्भात आपण काही सुधारणा करण्याची गोष्ट. मी मगाशीच आपल्याला सांगितलं, स्वतःहून सांगितलं की मे महिन्याच्या आत कोकण रेल्वेच्या CMDला घेऊन मी इथे येणार. त्यावेळेला पालकमंत्री आमदारांना सुद्धा विनंती करणार की त्यांनी उपस्थित राहावं. प्रवासी संघटना असतील तर त्यांनाही उपस्थित राहण्याची विनंती करेन. ज्या त्रुटी असतील त्या त्रुटी एकदाच लक्षामध्ये घेऊन त्याच्या उपाययोजना करण्याचं अंदाजपत्रक लवकर तयार करण्याचं त्यांना सूचित करण्यात येईल. तोपर्यंत भारतीय रेल्वेमध्ये कोकण रेल्वे विलिनीकरण होईलच. त्यावेळेला भारत सरकारच्या भारतीय रेल्वेकडून आणि रेल्वे विभागाकडून निधी उपलब्ध करून दिला जाईल. साहेब, 1 मेचा झेंडावंदनचा विषय झाला, पालकमंत्र्यांनी आदित्यांनी करावा, याच्यानंतर शिवसेनेच्या आमदारांनी उघडपणे एवढं नाराजी व्यक्त करावी. महायुतीमध्ये नेमकं वरिष्ठांचं त्यांच्या बाबतीत काय भूमिका आहे ते त्यांनी ठरवायचं आहे. मला या बाबतीमध्ये काय अधिक भाष्य करायचं नाही, कारण झेंडावंदनाच्या बाबतीमध्ये केले गेलेलं वक्तव्य करून दिलं जाणार नाही. रस्त्यावरती उतरू संस्कृतीचा भाग आहे. त्यामुळे जिथे 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 मी काय सांगावं, आता कोणी काय बोलावं हे मला काय सांगण्याचा अधिकार आहे, तो शेवटी तुम्ही नोंद घ्यायची आहे. कारण शेवटी हा महाराष्ट्राचा गौरवशाली वर्धापन दिन आहे. भारतीय ध्वज त्या ठिकाणी फडकवला जात असतो. त्यामुळे त्याच्याबद्दलची वक्तव्य कुणी काय करावी हा प्रत्येकाचा स्वातंत्र्याचा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा, अधिकाराचा वापर करत कोण काय बोलत असतील तर त्यांच्याकडे त्यांना लागला. पक्षाकडनं अपेक्षित होतं, महायुतीतला मित्र पक्षांकडनं ही भूमिका घेणं कितपत योग्य? या संवेदनाशील म्हणजे रायगडचा असल्यामुळे मी या विषयावरती काय वक्तव्य करू शकतो. पालकमंत्री पदाचं काय होईल? मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री यांना माहिती. लवकरच तिला सुटेल असं सांगितलं जातंय, लवकरच तिला सुटेल असं सांगितलं. सोडवा लवकर. सर, आपण केंद्रात आहात, मुंबई गोवा काय होईल का? आपण केंद्रात आहात. नुकतंच पेहलगाममध्ये जे घडलेले घटना आहेत, केंद्राच्या दृष्टीने त्याच्यात काय म्हणजे तयारी सुरू झाली की युद्ध होण्याची शक्यता अशी वर्तवली जाते. त्याच्यामध्ये त्यालाच एक लागून त्याच्यामध्ये पाकिस्तानचा हात असल्याचं एक रिपोर्ट जो आहे तो आलेला आहे. एक बाब सुरुवातीपासूनच स्पष्ट झालेली आहे की या भ्याड हल्ल्यामध्ये पाकिस्तानी अतिरेक्यांचा समावेश किंवा त्याच्यातलं प्रेम आहे. आणि त्याच्यामुळे पंतप्रधान महोदय किंवा देशाचे कणखर गृहमंत्री 24 तासाच्या आत पेहलगाममध्ये होते. घटनास्थळावरती सुद्धा त्यांनी भेट दिली, काही तास त्यांनी त्या ठिकाणी केले. त्याच्यामुळे भारत सरकारने आंतरराष्ट्रीय पातळीवरती ज्या काही जे वर्तमानपत्रातून पाहायला मिळतं ते, कारण काही गोष्टी या अशा ज्या वेळेला संवेदनशील असतात ते त्या स्तरावरतीच असतात, त्या इतरांना समजून घेणं, माहिती करून घेणं हाही योग्य ठरू शकत नसतं. मला विश्वास आहे की नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली या घडलेल्या घटनांच्या बद्दलचं चोख उत्तर आपल्या सरकारकडनं निश्चितपणे त्या ठिकाणी दिलं जाईल. साहेब, एका वेळेला देशावरती ज्यावेळेस संरक्षणाचा विषय येतो, हल्ल्याचा विषय येतो, त्या काँग्रेसने आपल्या हँडलमधनं जे देशाच्या पंतप्रधानांच्या संदर्भात जे काही प्रसिद्ध फोटो प्रसिद्ध केला आणि काँग्रेस विरोधात भूमिका घेत आहे, काय वाटतं आपल्याला? काँग्रेसच्या या प्रवृत्तीचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. काँग्रेसने अशा पैकी विकृत मानसिकता दाखवणं हे विकृत मानसिकतेचं धोरण द्योतक आहे. देशाचे पंतप्रधान आहेत. सलग तीन वेळा या देशामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूच्या नंतर कोणी पंतप्रधान राहिलं नाही. इंदिराजी 3 वेळा राहिलं पण सलग नाही राहिलं. देशातल्या जनतेने प्रचंड प्रमाणाचा विश्वास मोदी साहेबांच्या नेतृत्वावरती व्यक्त केलेला आहे. म्हणून हे अत्यंत तीव्र निषेधार्थ आहे. आणि विशेष करून राजकीय मतभेद असू शकतात, पण या देशाचे पंतप्रधान आज जगाच्या पाठीवरच्या एकंदरीत परकीय धोरणामध्ये सुद्धा पंतप्रधानांनी गेल्या अनेक वर्षामध्ये बजावलेली भूमिका अत्यंत उल्लेखनीय आहे. अशा वेळेला विकृत मनोवृत्तीचं जे काही दर्शन काँग्रेसने केलं ते अत्यंत निंदनीय आहे. आणि दुसरी बाब अशी की ज्या वेळेला अशा पैकीचे प्रसंग होतात, यापूर्वी होत आले, त्याला देश एकसंघपणाने सरकारच्या मागे उभा राहिला.
या घटनेच्या नंतर सुद्धा उद्या त्याच पैकीचं चोख उत्तर देण्याचा प्रयत्न भारत सरकार करेल. त्याला एक भारतीय नागरिक म्हणून आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाचे असू, पण आम्ही सरकारच्या आणि पंतप्रधानांच्या मागे उभे आहोत की यापूर्वीची परंपरा पुढच्या कालावधीमध्ये सुरू राहावी अशी अपेक्षा आहे. काँग्रेस राजवट असताना ज्यावेळेला अशापैकीचे प्रसंग आले त्यावेळेला जनसंघ असेल किंवा भारतीय जनता पक्ष असेल किंवा वेगवेगळे राजकीय CPI असेल, CPM असेल, DMK असेल किंवा बिजू जनता दल असेल, या सगळ्याच राजकीय पक्षांनी अत्यंत समंजसपणाची भूमिका दाखवली होती. काँग्रेसला नेमकं काय झालंय मला कळत नाही. साहेब, अजितदादांनी असं आज म्हटलं की शेतकरी कर्जमाफीची आश्वासन आम्ही कुठली दिलेली नव्हती. नेमकं हे आश्वासन कोणी दिलं असं त्यांनी उलट प्रतिप्रश्न केलेला पत्रकार दादा आज कुठेतरी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत. त्यांचं वक्तव्य मी काय ऐकलेलं नाही. माझी त्यांची संध्याकाळी भेट होईल, त्याला मी माहिती घेईन. पण कर्जमाफी संदर्भात काय अपेक्षित आहे? नाही, कर्जमाफीच्या बाबतीमध्ये संयुक्त जाहीरनाम्यामध्ये आम्ही घोषित केलेलं होतं की शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्हाला सरकार दिल्याच्यानंतर होईल. जाहीरनाम्यामध्ये अनेक बाबी असतात, त्याच्यातल्या बऱ्याचशा बाबी आज हे सरकारने पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने राज्यामध्ये कारभार सुरू केल्याच्यानंतर देवेंद्रजी असतील, अजितदादा, एकनाथराव यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने ते सुरू केलेलं आहे. राज्यात प्रचंड प्रमाणावरती पायाभूत सुविधा निर्माण करण्याचं, जाळं निर्माण करण्याचे सुद्धा अनेक प्रकल्प महत्त्वाकांक्षी सुरू होत आहेत. काही पाईपलाईनमध्ये ते सुरू होतील. आपल्या राज्यामध्ये गुंतवणूक येण्याचे दृष्टिकोनातून, परकीय आणि इतरही गुंतवणूक येण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहेत. अशा वेळेला हे जे जाहीरनाम्यामध्ये आम्ही कबूल केलेलं आहे ते योग्य वेळेला योग्य निर्णय मुख्यमंत्री, दोन्ही मुख्यमंत्री बसून करतील. संजय राऊत असं म्हणतात की पाकिस्तानशी युद्ध सुरू करा, आमचं त्याला समर्थन असेल. 4-5 दिवसात संजय राऊतांची वक्तव्य मनावरती खूप जो परिणाम झालेला आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर तशीच होती. आज त्यांना सुचलं. एक बाब अशी आहे की हे मत बोलणं वगैरे ठीक आहे, परंतु या साऱ्या काही गोष्टी पंतप्रधान महोदय, संरक्षण मंत्री, गृहमंत्री, तिन्ही संरक्षण दलाचे प्रमुख, देशाचे सुरक्षा सल्लागार, त्यांच्या स्तरावरती त्यांच्या नक्कीच काहीतरी उपाययोजना सुरू असेल. सर्वपक्षीय बैठक बोलवली गेली, त्याच्यामध्ये सुद्धा काही बाबी त्या ठिकाणी सरकारच्या वतीने स्पष्ट केले असतील. मला असं वाटतं या भ्याड हल्ल्याचा चोखपणाचं उत्तर आपल्या देशाकडनं दिलं जाईल असा आम्हाला विश्वास आहे. साहेब, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काही ठेकेदार आहेत, त्यांनी रॉयल्टी थकवली अशी माहिती मिळते. आपण काय माहिती घेतलीत का? कारण दिशा समितीच्या मागच्या मीटिंगमध्ये रॉयल्टीच्या विषयासंदर्भात आपणही चर्चा केलेली होती. आपण दोन भाग आहेत की ज्या वेळेला सरकारी काम असतं त्यावेळेला रॉयल्टी एकतर माफ असते किंवा रॉयल्टीची रक्कम त्याच्यामध्ये जमा असते, भरली म्हणजे निविदामध्ये सुद्धा असू शकते. आता नेमकं कारण हे सुद्धा एक राष्ट्रीय काम आहे आणि एक पूर्वी ज्याला आपल्या देशाच्या रचनेमध्येच भारत सरकारने काय करायचं, राज्य सरकारने काय करायचं, दोन्ही म्हणजे आणि दोन्ही भारत सरकारने राज्य सरकारने मिळून काय करायचं, ज्याला कन्करन्स लिस्ट म्हणतात तसं आहे. अशा वेळेला दोन्ही सरकारमध्ये अनेक वेळेला करार असतात की भारत सरकारचे प्रकल्प असले तर त्याच्यावरची रॉयल्टी असेल तर ती अनेक वेळेला राज्य सरकार माफ करत असतं किंवा प्रोव्हिजन असेल तर ती भरली जात असतं. त्याची सुद्धा माहिती घेऊन कारवाई होईल. मगाशी BSNLचा विषय बोला, किती टॉवर उभे करायचे सर? काय माझ्याकडे आता नक्की माहिती नाही. त्यांनी एक टिप्पणी दिली, थोडी चर्चा केली, पण आपल्या सर्व मित्रांना भेटायचं असल्यामुळे मला त्याची उत्सुकता जास्ती होती म्हणून टिप्पणी घेईपर्यंत थांबलो नाही. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.